हाय हॅलो शुभ दुपार सगळ्यांना, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आता आहे ना 11:30 वाजले, म्हणजे 12। तर आता आम्ही निघालो आहे संध्याताईंच्या इकडे। तर त्यांच्या इकडे ना आज दिंडी येणार आहे ना, तर तिकडे पण जाणार आहे आणि मम्मीकडे पण जाणार आहे, कारण की एकाच गावात आहे। त्यामुळे मग दिंडी येणार आहे आज 4 ते 5 वाजता येईल। आता तिकडेच निघतोय आम्ही। आलोय आता संध्याताईंच्या घरी। जेसीबीचा आवाज येतोय, जेसीबी चालू आहे। अमृता तुम्ही जेवण करायला सुद्धा वाटलं डायरेक्ट उशीर लागला नाही, जेवण करायला येणार। अगोदर तर आम्ही आता चालूय आणि संध्याताईंनी ना पुरण शिजून ठेवलं होतं आणि मी आता इथे पुरण चाळायला बसले, ताई भाजायला बसले आणि या देवाच्या पोळ्या ना ताई। हे बघ, मी हे कसून झालंय माझं। ते मंदिरात द्यावं लागतं पोळ्या। या मंदिरातले आता मी करते, याचं पुरण झालेलं आता या घरचं पाहुण्यांसाठी। ते आहे ना सगळे लोक जे दिंडीचे येतात ना त्यांच्यासाठी जेवण असतं ना, तर त्यांना ते द्यावं लागतं ना। मग पहिले त्या करून घेत्या आणि मग नंतर आता आमच्या घरच्या नंतर आहे। या आमच्या आजी आहे, आमच्या बाबांची बहीण आहे। ते दरवर्षी आमचे म्हणजे येतात जेसीबीचा व्हिडिओ घेतला दिंडीसाठी। आमचे सर्व आत्या संध्याताई आणि अरुणाताई आहे ना पोळ्या करत होते। तर पोळ्या आहे ना या मंदिरात द्यायच्या असतात, तर मग या आहे ना दुपारपर्यंतच द्यावा लागतं, 4 वाजेपर्यंत। कारण की जे लोक येतात ना दिंडीसोबत, जे भाविक येतात ना, त्यांना पुरणाचा स्वयंपाक असतो मंदिराकडे। तर इकडे ना मस्त त्या मंदिरातल्या पुरणपोळ्या करत होतो। तर संध्याताई जरा वेळ उठला, मग मी बसले पोळ्या करायला। तर मीही भरपूर पोळ्या केल्या मग, आणि घरातल्या पोळ्या आहे ना ताईन त्यांनी दोघी तिघींनी मिळून केल्या। तर आता आहे ना पोळ्यांना मग मी बसले होते आणि इकडे ना अरुणाताई भाजण्यासाठी बसलेल्या होत्या। तर आज सगळ्यांना आम्हाला चतुर्थी होती, उपवास होता ना। अजून ना आमचे भरपूर पाहुणे येणार होते, तर सगळे ना थोड्या वेळानेच येणार होते। तर ताई पण नव्हत्या आल्या, म्हणजे सुवर्णाताई पण नव्हत्या आल्या अजून। संध्याताईंनी मस्त छान कलर दिलाय चकाचक। मी ना बाईसोबत म्हणजे संध्याताईंच्या सासूबाईंसोबत मंदिराकडे गेली होती ना, तर अशा सगळ्या लोकांच्या पोळ्या आलेल्या असतात। इकडे काट्यावर आहे ना बायका आहे ना पोळ्या वजन करून मग देतात। तर त्यांना आहे ना साखर, गूळ आणि डाळ असं मोजून दिलेलं असतं, तेवढ्याच मापात मग पोळ्या घेतात। तर संध्याकाळपर्यंत भरपूर अशा पोळ्या होतात। आणि इकडे सगळा मंडप शेड्स आहे, म्हणजे पत्रे टाकलेले वरतून। तर मंडप उभारला आहे, पाऊस आला तरी ओलं होणार नाही या दृष्टिकोनातून हा मंडपचं काम 8 दिवस चालू असतं। आणि इकडे सारासाठी पातेले वगैरे ठेवलेले। इकडे संध्याताईंनी साराचा मसाला परतण्यासाठी टाकला होता। संध्याताईंनी मस्त इकडे सार टाकलाय। अंशूचं काय चालू? अंशू सारखी कूलर पुढे बसली आहे। हा आता माहेरी हा मग प्लांट मध्ये मशीन चालू आहे का? प्लांट दाखवलंच नाही। तर इकडे ना वेस्टर्न पाणी नाव आहे आणि इकडे मशिनरी चिल्लर बाहेर ठेवलेलं आहे। इकडे फिल्टरचं मशिनरी आहे। विहिरीचं पाणी हे आमच्या शुद्ध विहिरीचं पाणी असं टाकीमध्ये पडल्या जातं। आणि हे आहे ना चिल्लरच्या टाक्या आहे, चिल्ड पाणी होतं यामध्ये, छान प्यायचं पाणी राहतं। पाणी वाया नको घालू, मिस्टर बोलताय। चला येऊ का? मम्मीचा फोन आला होता। हो नाही हो, वहिनींना अडचण आहे, त्यांना थोडीशी मदत। ओके जा जा। इकडे ना संध्याताईंची कांद्याची चाळ आहे, कांदे साठवलेले आहे त्यांनी, एवढे सगळे कांदे साठवलेले आहे। आणि इकडे ना चिल्लरचं मशीन आहे, 2 चिल्लर आहे, एक जुनं आहे आणि एक हे नवीन आहे। तर बाहेर चिल्लर ठेवलेले आहे आणि मध्ये पाईप आहे। ए तुला नाही यायचं अंशू? तर
आता मी मम्मीकडे निघाली आहे, कारण की ना वहिनींना अडचण आहे. मम्मीने बोलवलं, 2-3 कॉल झाले, तर संध्याताईंना थोडीशी मदत केली. म्हटलं चला आता. आदित्य आलाय. हां चला, अंशू आणि मी चालले. बघते आता, मम्मीला थोडीशी मदत करते, परत इकडे येते. आता माझी धावपळ आहे, इकडे का तिकडे. तुला एवढे माणसं आहे मदतीला, तरी मला बोलवलं. आम्ही तुला ते गॅस कमी करूच नका. लाईट मी गाठायला म्हटलं ना, मस्त पोळे वाटते. नानी कधी आली तू? नाही हो, करायचंय. मजेत मजेत मजेत. काय म्हणते ग? अगं करायचंय अजून. आराम चालू आहे काय सगळ्यांचा? आणि मग तू मंदिराकडे नाही गेला का भाऊ? तर मला मंदिराकडे दिसलाय. आणि आईला गोव्याला गेलता काय? नाना पण आले आणि मामा पण आलाय. मामींना का पण नाही आणलं? ठीक आहे ठीक आहे. वहिनी मस्त. आओ मग काय करता तुम्ही खूप लवकर बोलवलं, पण ना संध्याताईंकडे जायचं होतं, त्यांच्याकडे पण मग करायचं होतं. म्हटलं जाऊ द्या. पण आता भरपूर बाया आलाय तुमच्याकडे. वहिनी मस्त साळ टाकताय इकडं. बाकीचं झालं काय? हा ना, चालूच राहणार आता दिवसभर. अंकिता वहिनींना अडचण आहे ना. काय रस? नको रस. करम भाऊ आहे ना इकडे माझी चेष्टा करत होता. तर मम्मी त्यांच्या पण इकडे भरपूर साऱ्या पोळ्या झालेल्या होत्या, तर काकून त्या पोळ्या करत होत्या. आता मी संध्याताईंच्या घरी आलेले होते. मस्त आंबे आणलेले होते त्यांनी. आता ना आम्ही आंब्याचा रस बनतोय मस्त. तर छान आंबे आणले. साक्षी, मी, जयाताई आम्ही तिघी पण रस करण्यासाठी बसलेलो होतो. तर रस आहे ना आम्ही तिघीच करत होतो इकडे. आणि तिकडे संध्याताईं त्यांच्या पण पोळ्या वगैरे चालू होत्या. संध्याताईंनी ना रसासाठी केशरच आंबा आणलेला होता. तर आंबा छान होता. आणि इकडे संध्याताई आणि अरुणा अक्काच पोळ्या करत होत्या. तर संध्याताई लाटत होत्या, अरुणाताई भाजत होत्या. तर त्या बोलत होत्या, पण खूप कूलरचा आवाज येत होता ना, त्यामुळे मग म्यूट केलं आहे. तर छान अशा मस्त पोळ्या झालेल्या होत्या. 4-5 पर्यंत वेळ लागला भरपूर पोळ्यांना, कारण की 5 किलोची डाळ होती ना, त्यामुळे मग जास्त वेळ लागला. प्रियंका आणि दीदीने इकडे रांगोळी काढताय, कारण की रथ येणार आहे ना आता, म्हणजे पालखी. मावशी त्यामुळे आता चालय दिंडी घेऊन. अजून आली नाही गावात, लय लांब आहे. हा का? काय होते वेळ लावून आले तुम्ही? अरे मग पोलिसांनी सोडली परत आम्हाला. संध्याकाळी ना लोकांना लगेच वाढण्यासाठी ना पोळ्या भरून ठेवत होते जाळ्यांमध्ये. तर अशा 2 जण जाळे घेऊन पंक्तीमध्ये वाढतात. तर आता आहे ना पालखी पण येत होती. तर पालखीचं स्वागत गावात येताना आहे ना JCBमध्ये फुलं भरून झालं. तर तोही व्हिडिओ मला आहे ना करण भाऊने पाठवला होता. मी काही तिकडे गेलेले नव्हते, पण त्याने मला व्हिडिओ पाठवला होता. आणि आता इकडे ना देव येतच होता, म्हणजे पालखी. तर पालखी आणण्यासाठी ना 3 ते 4 किलोमीटर गावातले सगळे मुले तिकडे जातात. तर ही ऋषाली वहिनी आहे ना माझ्या, त्यांची बहीण आहे, तिची मुलगी आणि ती. तर पालखीची आता येतच होती. तर गावातले भरपूर माणसं पालखी आणण्यासाठी ना 3 ते 4 किलोमीटर अंतरावर जातात आणि तिथून पालखी घेऊन येतात.
एवढ्या गर्दीत नाही वाती. संतताईंच्या पुढच्या ओट्यावर आहे ना आमची सगळी फॅमिली आता उभी होती, बघत होती. कार्तिकी, माझं पिल्लू आलं काय? पिल्लू आला? कुठे गेली होती तू दुपारी? गडत होती. मॅडम हजारात राहते. हा ये. राणीताई आहे ना माझ्या चुलत मावशीची मुलगी आहे, तर तिला पण तुळस घेऊन फोटो काढण्याची हौस होती आणि तिला खूप आवडतं चालायला वगैरे पण तुळस घेऊन. तर तिने ना त्या काकूंकडून तुळस घेतली होती. तर छान आता ती फोटो काढते आणि चालती पण आहे. तर खूप छान वाटलं तुळस घेऊन. असं काही आपल्याला सवय लागते, आत्ताच्या पिढीला आहे ना त्या गोष्टींची सवय होती. मी पण डोक्यावर तुळस घेतली होती, तर छान वाटतं. तर सगळ्या बायका आता येत होत्या आणि मागे पालखीचं पण स्वागत होत होतं. आता आमच्या गावामध्ये ना दिवाळीपेक्षाही मोठा हा सण असतो दिंडीचा. तर मी लहानपणापासून मला म्हणजे दिंडी असली की आमच्या घरची काहीतरी 8 दिवस वेगळीच उत्सुकता असते. का दिंडी येणारे, पालखी येणारे, असं सगळ्यांचं मिळून आहे ना वेगळंच नियोजन, वेगळीच तयारी, कोण कोणाला बोलवायचं हे सगळ्या गोष्टी 8 दिवस चर्चा करत असतात घरातले सगळे. तर दिंडी यायची असली की सगळे गावातले लोक आहे ना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना बोलवतात. तर माझ्या मम्मीच्या घरी पण बोलवतात आणि संध्याताईंकडे पण सगळ्यांना बोलवलं जातं. तर सगळे एकत्र आले की छान वाटतं. तर आता पालखीचं स्वागत करण्यासाठी ना लोणारवाडीच्या सगळ्या मुलांनी ना व्हाईट कुर्ती घातलेली राहते. तर दरवेळेचा त्यांचा तो पोशाख म्हटला तरी चालेल, सगळेजण त्याच पोशाखामध्ये ना पालखी आणण्यासाठी जातात. खरंच ना पालखी म्हटलं की आमच्या लोणारवाडीच्या मुलांमध्ये ना एक वेगळीच काहीतरी उत्सुकता असते. एवढं काही वेगळं वाटतं ना त्यांना की त्यांची पण 8 दिवसापूर्वीच नियोजन असतं. 8 दिवस नाही, महिनाभर अगोदर म्हटलं ना तरी चालेल. माहेरी गेलं की जुन्या मैत्रिणींशी भेट होतेच. तर आमची एक मैत्रीण पण भेटली होती, पियुषा. तर अंकिता वहिनी मी पण क्लासमेटच आहे. तर आम्ही तिघींची परत भेट. नानी पण आली आहे, आई पण
आली दर्शनाला. नमस्कार नमस्कार. आता इकडे ना आम्ही सगळे ना फुगडी खेळत होतो. तर सगळे एकत्र आले की असं काही खेळायला मजाच वाटते. तर ऋषाली वहिनी आणि वर्षा दिदी त्याही फुगडी खेळल्या आणि त्यानंतर मी आणि अंकिता वहिनी आम्ही दोघी, नंतर मम्मी आणि काकू त्याही फुगडी खेळल्या. ही माझी काकू आहे. तर पप्पा आणि म्हणजे माझे काका हे दोघंच भाऊ आहे. आणि इकडे ना ऋषाली वहिनी आणि मी ही फुगडी खेळले. तर छान वाटतं असं काही खेळ खेळायला. आणि इकडे काकू दोन्ही काकूचे तर ब्लॅक साडीवाले आहे ना त्या चुलत काकू आहेत माझ्या, त्या सिन्नरला राहतात. आणि इकडे करम भाऊ चालू तुम्हाला पियुष आणि मी ही मस्त फुगडी खेळलो. तर छान वाटतं. आणि तिकडे डॉक्टर टीम आहे ती बसलेली होती. तर ते सगळे ना वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आलेले होते. इकडे फॅमिली शूट चालू होतं आमचं आणि इकडे सगळे शॉप लागलेले होते. अंकिता वहिनी राणीताई आम्ही चाललोय शॉप बघायला काय काय आलंय बघू आता. लहान मुलांच्या ना भरपूर साऱ्या खेळणे आलेल्या होत्या. इकडे ना झुंबर आलेले होते 80चे 6 झुंबर. तर आवडले होते मला, पण खूप आहे घरामध्ये मग त्यामुळे मग आम्ही काही घेतले नाही. 80 रुपयाला 6 म्हणजे भरपूर स्वस्त होते. तर दिवाळी आणि गणेशोत्सवामध्ये भरपूर महाग असतात याच वस्तू. तर बांगड्या वगैरे सगळे सेल लागलेले होते इकडं. पण मग आम्ही काही खरेदी केलं नाही, कारण की मुलं काही एका दिवसात तोडून टाकतात. तसं तर सुवर्णाताईंनी सगळ्यांना घेऊनच दिलं आहे. आणि इकडे मुलांना खेळण्यासाठी छान असे हे लागलेले होते फुगे वगैरे. तर तुम्ही बघू शकता इकडे पण मुलं खेळत होते. इकडे ना वारकऱ्यांसाठी कोणी ना कोणी काहीतरी आणलेलं असतं ते वाटत असतात. तर इकडे सगळेजण कीर्तन झालं की इथे झोपतात आणि छान सोय केलेली असते वारकऱ्यांची. एवढ्या मातीवर बसले. माती ते सोनं आहे आपलं. हा सोनं सोनं. पाय दुखतात त्याच्यामुळे इलाज नाही त्याला आता बसलो. हा वाईट टाकलंय. संतताईंच्या घराचं काम चालू म्हणलं आता मावशी आल्या आता. काय आता आल्या कल्याणीताई पण आलाय. हा इकडे ना हे सगळे करम भाऊचे मित्र. तर तुम्हाला मी मागाशी बोललेच होते ना की लोणारवाडीचे सगळे मुलं व्हाईट वेशातच, म्हणजे व्हाईट शर्ट व्हाईट कुर्ती याच पोशाखात असतात. तर सगळ्यांनी तेच घातलेलं होतं. तर छान वाटतं असं बघायला पण. रोहित भाऊ आणि हा आताशा आले. येणार आहे. आम्ही मस्त गरम गरम भजत आहे. इकडे ना आता मावशी ताईन त्या सगळे जेवण करण्यासाठी बसलेल्या होत्या. अरुणाताई सगळे आणि त्यांना आहे ना आम्ही वाढत होतो. तर मग मी ना 5-10 मिनटं शूट घेतलं आणि त्यानंतर मीही वाढलं. कधी आली? हा का नानी तू सोबत आली का? हा का नानी मस्त गरम गरम भजे तळतीये. खाते गरम गरम छान भजे तळतीये. आणि छोटी नानी मस्त वाढायचं काम चालू आहे. हा एवढ्या सगळ्या पोळ्या केल्या मम्मीन त्यांनी पण. दादा आणि आई आहे ना मम्मीकडे गेले होते जेवण करण्यासाठी आणि मी आणि मिस्टर आहे ना संध्याताईंकडे थांबलो होतो. तर कसं आहे मग हे एकाच गावात असल्यामुळे ना प्रत्येकाकडे जावं लागतं. आईन ते पण आले. हा बसा बसा.
तुमचं हा आज लई हे असं आहे ना तुम्हाला काम. नको आता जाते मी, येईल नंतर. दर्शन झालं का? हो झालं दर्शन झालं. यांना सगळ्यांना घेऊन गेली होती का? यांना पण गेलं होतं. माय मावशी, गीता मावशी, माई मावशी, आई. कधी आली? मी सकाळीच येले. छान झालंय संध्याकाळीच्या हातचं सांगा. लोणारवाडी माझं माहेर पण आहे, त्यामुळे मला सगळेजण माझे रिलेटिव्हच आहेत. त्यामुळे मग मला सगळेजण भेटले, भरपूर जण भेटले. आणि ना आता मी परत संध्याताईंकडे आली होती. माझी तर भरपूर धावपळ झाली मम्मीकडे, संध्याताईंकडे. आणि पाऊस पण आला होता आता. काय झालंय पूजा? जायचं होतं पण आता एवढा जोराचा पाऊस आलाय. नका जाऊ मग, इथेच थांबा. ओके ओके. तर मग आमचं जेवण वगैरे झालं, भांडे वगैरे घासली आणि मी ना दर्शनासाठी आलेली होती. तर बाकीच्यांची दर्शनं झाली होती पण भरपूर गर्दी होती. इकडे हा रथ तुम्ही बघू शकता. तर हा उद्या पुन्हा डेकोरेशन केलं जाईल. पहाटे 3 पासून त्याचं डेकोरेशन सुरू असतं, फुलांनी केलं. कारण की ज्या गावात मुक्कामी जातो ना त्या गावातले लोक आहे ना परत रथ सजावट करतात. तर इकडे सगळे झोपण्याची सोय केलेली, म्हणजे लोक तिथेच झोपतात. प्रियंका आणि मी ना आता आम्ही स्कूटीवर निघालो होतो आणि व्हाईट गाडी थांबलेली ना, तर मिस्टर ते होते. तर त्यांच्या पुढे आम्ही निघालो होतो आणि आता ते आमच्या मागे येणार होते. तर रस्ता पावसामुळे थोडेसे खड्डे वगैरे येणार, तर मग ते आमच्यासोबतच थांबले. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.